सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत के दौरान शिंदे गुट विधायक दीपक केसरकर ने मराठी भाषा को लेकर सरकार के फैसला का समर्थन करते हुए साफ कहा कि महाराष्ट्र में रहने वाले हर व्यक्ति को मराठी आनी ही चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि मराठी सीखने के लिए दी गई 105 दिनों की मोहलत अब आगे नहीं बढ़ाई जाएगी। इसके साथ ही केसरकर ने राज्य के 526 अधिकृत स्कूलों, मुंबई गोवा महामार्गों और न्यायपालिका पर दबाव के आरोपों को लेकर भी अपनी भूमिका स्पष्ट की। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। भाषा शिकण्यासाठी 105 दिवसांची मुदत दिली। आता मुदत दिली जाणार नाही। महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिनाची 105 दिवसांची मुदत मराठी भाषेच्या शिक्षणासाठी दिली होती। या संदर्भात आता प्रताप सरनाईक वक्तव्य करतात। नाही बघा, ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याची भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे असं मला वाटतं। शिक्षणासंदर्भात एक प्रश्न आहे। महाराष्ट्रात 526 शाळा ह्या अनधिकृत आहेत, त्यातील 452 शाळा त्या मुंबईतील आहेत। काही शाळांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले। कसं काय सांगता? त्याचा हा खूप दिवस अनिर्णित राहिलेला प्रश्न आहे। शाळा कशा, त्यांना किती जागा असावी या संदर्भात नॉर्म्स आहे। हे नॉर्म्स ज्या झोपडपट्टीच्या म्हणजे जे आपण म्हणतो की अतिशय एकत्र असं किंवा गर्दीच्या ठिकाणी ह्या शाळा निर्माण झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या शाळा ते नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही। ज्यावेळेला मी शिक्षण खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला ह्या शाळातील मुलांना जवळच्या शाळांमध्ये ट्रान्सफर करण्याच्या संदर्भातली एक योजना तयार केलेली होती, परंतु अजूनही त्याच्यावर पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही आहे। आणि ह्या शाळा जर बंद केल्या तर त्या वस्तीतील मुलं ही शिक्षणापासून वंचित होती। म्हणून सरकारने थोडासा या संदर्भात थोडा हळू जाण्याचा निर्णय घेतलेला असतो, तर त्याला चुकीचा निर्णय म्हणता येणार नाही, कारण मुलांना सुद्धा शेवटी शिक्षण द्यायला लागतं आणि या ठिकाणी खरोखर जी आवश्यक नॉर्म्स प्रमाणे जागा उपलब्ध नाही आहेत किंवा ते नॉर्म्स तरी तेवढ्यापुरते शिथिल करावे। राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। त्यांनी ठेकेदारांमुळेच हा मुंबई महामार्ग रखडल्याचं म्हटलंय आणि टक्केवारी घेतली जाते असं त्यांनी आरोप केलाय। मला असं वाटतं की हा जो महामार्ग आहे तो शेवटी एकदा गणपतीच्या पूर्वी पूर्ण व्हावा म्हणजे सर्वच कोकणवासियांची भावना आहे। आणि त्याप्रमाणे रत्नागिरीचे पालकमंत्री, कारण आमचा तर मी स्वतः पालकमंत्री असतानाच तो पूर्ण झाला नाही, आमचा महामार्ग पूर्ण होऊन 12 वर्ष झाले। रत्नागिरीतला गणपतीच्या पूर्वी होईल असं तिथल्या पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, त्याचं मी स्वागत करतो। कारण गणपतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात की भारतातलं सगळ्यात मोठं मायग्रेशन हे गणपतीच्या काळामध्ये मुंबईमधून कोकणामध्ये होतं। तरी मला वाटतं की त्याच्यापूर्वी हा रस्ता तयार झाला तर निश्चितपणे गणेश भक्तांच्या दुवा आणि कोकणवासियांच्या दुवा सरकारला मिळतील।